नमोबुद्धाय जय भीम सर्वांना. वर्षावास सिरीजच्या 11व्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जो की सुरज सरांचा अभ्यास दौरा होता त्याचा सुद्धा हा तिसरा पार्ट आहे. तर ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत बोधिसत्व. त्याचबरोबर जो नालासोपाऱ्याला शिलालेख सापडलेला त्याच्याविषयी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये अविनाश गायकवाड सर माहिती देणार आहेत आणि खूप छान अशा पद्धतीने सुरज सरांनी सर्व माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी गांधार शिल्प किंवा मथुरा शिल्प आणि अमरावती शिल्प ह्याबद्दलसुद्धा व्यवस्थित अशी पुन्हा माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या पुढील अभ्यास दौऱ्यांविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. इंग्रजांचं काम खूप मोठं आहे. इंग्रजांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. त्या 200 वर्षाच्या काळामध्ये इंग्रजांनी करून ठेवलेल्या कामावरच आपण करतोय. बरेच जण आपापली आणि ज्यांनी कोणी थोडस अवकाश जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केला त्यांनी नावाखाली त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या. इट इज नॉट अ हिस्ट्री. तर इतकं बोलण्यासारखं, इतकं सांगण्यासारखं आहे, इतकं समजून घेण्यासारखं आहे. आपली वारसास्थळ, मी हे नाही सांगत आहे तुम्हाला की फक्त बौद्ध वारसास्थळ, आपला वारसास्थळ प्रत्येकाचा तो आपण जतन केलं पाहिजे, आपण जोपासला पाहिजे. तुमच्या घराच्या बाजूला म्हणजे तुम्ही मुंबई मधून किती लोक आहेत? सगळेच 80%. सगळ्यात मोठं वारसास्थळ आपल्या जवळचं कोणतं आहे? बौद्धांसाठी व्हॅल्युएबल कानेरी, सोपारा कानेरी. किती लोक जातात? काय सांगू, माझ्या जन्माच्या हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ज्या इतिहासात आहेत त्या मी सांगत होतो. मग आपण त्या याच्यात खूप अडकलोय सगळेजण. की बाबासाहेब म्हणतात की मी इन्स्पायर कसं झालो, तर मी इन्स्पायर झालो. बाबासाहेब म्हणतात की आय बिलीव्ह दॅट माय पीपल विल सॅक्रिफाइस एव्हरीथिंग टू इस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया. हे वाक्य आहे बाबासाहेबांचं आणि ते मी समजतो की माझ्या जनरेशन कडून ते एक्सपेक्ट करतात आणि म्हणून मग मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कोणी पण इन्स्पायर करू शकतात. काही लोक काल परवापर्यंत माझ्या बरोबर होते, आज माझ्या बरोबर नाहीये. त्यांनी त्यांचं चालू केलं. ओके, मतांतर असतात, त्यांनी चालू केलंय, पण काय करतात तर समाजाला देण्याचंच काम करतात. इन द सेन्स माझंच कोणीतरी काम कोणीतरी पुढे नेते, चांगली गोष्ट आहे. माझं काही पटत नाही. यांना काय म्हणतो आपण? बोधिसत्व. आपण आता आपल्या लेण्यांवरती जेव्हा येतो, आपण जेव्हा कानेरीवर बघितलं असेल, आपण जेव्हा वेरूळच्या लेणीवर बघितलं असेल, अजंठाच्या लेणीवर बघितलं असेल किंवा वॉटेवर कोणत्या पण इकडच्या महाराष्ट्रातल्या लेण्यांवर जर तुम्ही बोधिसत्व बघितले, ते खूप डिफरंट आहे, खूप वेगळे बघायला मिळते. आता तुम्ही तुमच्या समोर जे बोधिसत्व बघत आहात, हे जे तुम्हाला बोधिसत्व दिसतात, हे आजच्या भारतातले नाही आहेत, कालच्या परवाच्या मागच्या काळातल्या जम्बूद्वीपातले. ओके, म्हणजे सम्राट अशोकांच्या काळाच्या नंतर जो जम्बूद्वीप होता त्याच्यामध्ये कनिष्क नावाचे जे राजे होऊन गेले, त्यांनी देवपुत्र कनिष्क, ते लिहितात स्वतःला का देवपुत्र कनिष्क. कनिष्कांचं शिल्प इथे देखील होतं, ते नंतर हटवलं, ते तर मला माहिती नाही का, पण ते हटवलं. ओके, तर हे कोण आहे? तर हे बोधिसत्व आहे. महाराष्ट्रामध्ये बोधिसत्व खूप वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात आणि इथे तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात. त्यांच्या शरीरावर असलेली शरीर सौष्ठव जी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. याला आपण गांधार शिल्पकला म्हणतो. आले लक्षात? गांधार शिल्पकलेमध्ये तुम्हाला त्यांच्या अंगावरचे जे काही आभूषण, त्यांच्या ड्रॅपरी म्हणजे जो कापड आणि कापडाचा जो काही ठेवण आहे, शारीरिक ठेवण आहे, चेहऱ्याची ठेवण आहे किंवा बाकीचे फीचर्स आहेत, हे सगळेच्या सगळे आपण जसं म्हटलं की ग्रीकन स्टाईल जी आहे ती अडॉप्ट केलेली आहे आपण, आणि ती अडॉप्ट केलेली ड्रॅपरी ती आपण याच्यात टाकलेली आहे, स्वीकारलेली आहे. पण हा जो व्यक्ती आहे तो म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणारी जी व्यक्ती असते, जो फ्युचर मध्ये बुद्ध होणार आहे, त्या मार्गावर चाललेल्या व्यक्तीला आपण बोधिसत्व असं म्हणतो. ठीक आहे, त्याला इंडो ग्रीक फॉर्म पण म्हणतात. तो कसा आहे आता, तर तरुण वयात आहे. सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीने तरुण वयातच गृहत्याग केलेलं, त्याच्यामुळे बोधिसत्व तुम्हाला कधी म्हातारा दिसणार नाही. बोधिसत्व देखील तरुणच तुम्हाला दिसेल. बोधिसत्व दिसतोय
शरीर सौष्ठ चांगलं आहे, हट्टाकट्टा आहे. तुम्ही जर पिक्चर बघितले तर थोडे ऍप्स पण आलेले आहेत. ओके, खांदा रुंद आहे आणि चेहरा चांगला आहे, मिशी आहे. स्पेशली तुम्हाला गांधार शिल्पकलेमध्ये मिशी दिसेल. काही काही शिल्पकलेमध्ये तुम्हाला बुद्धांना सुद्धा मिशी दिसेल. ओके, त्याच्या डोक्यावरचा जो पेहराव आहे, कुरळे केस आहेत, लांब केस आहेत, ते दिसतात. ओके, गळ्यामध्ये खूप आभूषण आहेत, हा पण आभूषणच आहे. ओके, हे सगळं त्यांनी हे केलेलं आहे. पाठीमागे काय दिसतंय आता तुम्हाला? आबा हॉलो म्हणतो ना आपण, आभा प्रभावलय. ओके, ज्याची आभा प्रसन्न आहे हे कसं दाखवणार आपण? तर त्या हॉलोतून दाखवतो. गांधार शिल्पकलेमध्ये तुम्हाला ही जी प्रभावलय आहे ती प्लेन दिसेल. ओके, ही पाठीमागे जी आभा दिसते ना ती प्लेन दिसेल. पण गुप्त शिल्पकलेमध्ये गेला, गुप्तांच्या शिल्पकलेमध्ये, तर तुम्हाला ह्याच्यावरती कमळ वगैरे डेकोरेटिव्ह दिसेल, हायली डेकोरेटेड दिसेल, हायली डेकोरेटेड दिसेल. तर हे शिल्प वी आर नक्की की आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतात. नाहीतर हे सगळं बघायला तुम्हाला पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये जावं लागेल. तर जो बुद्ध तो प्राप्त करणार आहे, तो जो व्यक्ती आहे तो मार्गक्रमण करतोय आणि पुढे जाऊन बुद्ध होणार आहे अशी व्यक्ती बोधिसत्व म्हटली गेली आहे. तर दोन पंथ होते. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं होतं की स्थविरवादामध्ये अनंत पदाला खूप महत्व आहे. आत्ताच सांगितलं, अनंत कोणाला म्हणतात? स्तोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि अनंत. अनंत हे त्याने सगळं आता त्याचं झालेलं आहे आणि तो आता पुन्हा जन्माला येणार नाही, म्हणून त्याला म्हणतो आपण अनंत. स्थविरवादामध्ये त्यांना अनंत म्हटलं जातं, तर महासंगिकांमध्ये त्यांना बोधिसत्व म्हटलं जातं. हे दोघेही एका लेवलचे आहेत. स्थविरवादामध्ये काय तर अनंत म्हटलं जातं आणि महासांगिक ज्याला आपण महायानी म्हणतो त्याच्यामध्ये त्यांना काय म्हटलं घेतलंय? बोधिसत्व. हे दोन्ही एकच आहेत. ओके, पण अनंत झालेली व्यक्ती हे स्वतःसाठी स्वतःची मुक्ती करून घेते, स्वतः दुःखमुक्त होतो. पण जो बोधिसत्व असतो तो भूतलावरील प्रत्येक प्राणी मात्राला दुःखातून बाहेर काढल्याशिवाय बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही. अशी कन्सेप्ट या दोघांमधला फरक सांगते. दोघांमधला फरक काय? तर इथे फक्त वैयक्तिक आहे आणि इकडे समाजासाठी, सर्वांसाठी. तर असे अनेक बोधिसत्व होऊन गेले. त्याच्यापैकीचा हा एक बोधिसत्व आहे. 108 बोधिसत्व होऊन गेले. किती? 108. आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही जर वज्रयान पंथामध्ये गेला तर बोधिसत्वांच्या हातामध्ये माळा देखील बघायला मिळेल, ज्याचे मणी असतात 108. मग ते माळा जे आहे ते फक्त बौद्धांमध्ये सुरुवातीच्या काळातला, नंतर ती मग सर्वांनी स्वीकारली. मग तुम्हाला ती अक्षमाळा ती कुठे कुठे दिसते? तुम्हाला सगळ्यांमध्ये दिसेल. मग तुम्हाला मुस्लिम, इस्लाम मध्ये पण दिसेल, पारसी मध्ये, ख्रिश्चॅनिटी, सगळ्यांमध्ये बघायला मिळेल. पण त्याचे ऐतिहासिक पुरावे जे आहेत ते कुठे बघायला मिळतात? बुद्धिझम मध्ये, ते लेण्यांवरती तुम्हाला बघायला मिळतात. आपल्या कानेरीवर चला, त्रिरश्मी लेणीवर चला, जिथे जिथे वज्रायन पंथाचं अस्तित्व आहे तिथे तिथे तुम्हाला बोधिसत्वाच्या हातामध्ये ती माळा दिसेल. आलं लक्षात? तर हे फीचर्स आहेत, बारीक बारीक आहेत, म्हणजे खूप छोटे छोटे मायन्यूट डिटेल्स आहेत. तर हे तुम्हाला समजून घ्यायला लागतील. तर ही जी कन्सेप्ट आहे बोधिसत्वांची दोघांकडे, स्थविरवादामध्ये पण आहे आणि महासंगिकांमध्ये पण आहे. स्थविरवादामध्ये काय आहे की तो वैयक्तिक फक्त मिळवून घेतो, आपलं दुःख मुक्त होऊन जातो. पण इकडे जो आहे बोधिसत्व हा सर्वांसाठी असतो. तो सर्वांना दुःखमुक्त केल्याशिवाय बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही. ही शिल्पकला आहे. याला हा स्टोन जो आहे हा राखाडी कलरचा आहे. हा तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये जनरली बघायला मिळतो. तर ग्रेट गांधारामधून आलेली ही शिल्पकला आहे जी सुरुवातीच्या काळातली आहे. आणि दुसरी जे अमरावती शिल्पकला आहे ज्याची सुरुवात जी होते, तर ती सुरुवात अमरावती शिल्पकलेची सुरुवात म्हणजे साऊथ मध्ये जी शिल्पकला होते चालू, तिचा दरवाजा किंवा तिची जी सुरुवात जी कुठे होते तर ती होते कलबुर्गीला. कलबुर्गी म्हणजे कर्नाटक, कर्नाटका, गुलबर्गा बॉर्डर. ती सुरुवात आहे. तिथून जे चालू होते पहिलं स्तूप आहे तो म्हणजे सनती.
त्या सन्नतीला मी चाललोय, माझ्या बरोबर 25 लोक आहेत, त्यांना घेऊन चाललोय, बुक झालंय, आम्ही चाललोय तिथे ही शिल्पकला याचा प्रभाव असलेला ती सगळी शिल्पकला तुम्हाला तिथे बघायला मिळते. आणि हे इसवी सन पहिलं शतक असेल, 3rd सेंचुरी. पण हे आलं 1st सेंचुरीमध्ये, इंट्रोड्यूस झालं 1st सेंचुरीमध्ये. जी महासंगीतांची जी पहिली धम्मसंगीती झाली, म्हणजे तशी ती 4थी धम्मसंगीती ठरते, पण महासंगीतांची पहिली जी अश्वघोषांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि तिला फंडिंग केलं होतं किंवा तिला राजश्रय दिला होता देवपुत्र कनिष्क यांनी. कनिष्कांनी ती घडवून आणली. त्या काळामध्ये ठरलं की मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध आणि बोधिसत्वांची मूर्ती तयार करायची. बोधिसत्वांची मूर्ती तुम्ही समोर बघताय, बुद्धांची मूर्ती तुम्हाला ती दाखवली. पण बुद्धांची पहिली जी मूर्ती बनवली होती ती जे बुद्धचरित्रम नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्या आधारावर, ती जे शुभचिन्ह आहेत त्याच्या आधारावर पहिल्यांदा मूर्ती घडवली गेली. ती अस्सल सोन्याची होती असं म्हटलं जातं इतिहासामध्ये. आणि ती अँजलस नावाचा जो आर्टिस्टन्स होता, जो कनिष्काच्या राजदरबारी होता, त्यांनी ती घडवलेली होती. त्याचे बाह्य फीचर्स, बुद्धांचे जे बाह्य फीचर्स होते ते सगळेच्या सगळे इंडियन होते. पण बुद्धांचा चेहरा मात्र जो घेण्यात आला होता तो त्याचा जो देवता होता, जो अँजलस, जो ग्रीक आर्टिस्टन्स होता, त्याचा जो देवता होता त्याचं नाव होता अपोलो. त्या अपोलोवरून त्यांचा चेहरा घेण्यात आलेला होता आणि मग ती बुद्धांची मूर्ती तयार केलेली होती. तुमच्या श्रद्धेला धक्का पोहोचू शकतो, पण तो इतिहास आहे. ओके, तो इतिहास आहे. तर बुद्धांना आपल्याला माहिती नाही की बुद्ध कसे दिसत होते. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 500 वर्षानंतर बुद्धांची पहिल्यांदा आपल्याला मूर्ती मिळाली. तर बाकीचे बाह्य फीचर्स तुम्हाला बघायचे असतील तर कनिष्क नावाचा जो राजा होऊन गेला, देवपुत्र कनिष्क सम्राट, कुशाण घराण्यातला दुसरा राजा, त्यांनी नाणं बनवलेलं होतं. त्या नाण्यावरती एका बाजूला बोधो ही अक्षरं होती ग्रीकल, आणि बुद्धांची स्थानक म्हणजे उभी मूर्ती होती. आणि बुद्ध आशीर्वाद मुद्रेमध्ये ती मूर्ती आहे. तुम्हाला वर गेलं तर त्या नाण्याचं रिप्रेझेंटेशन मोठं केलेलं आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. त्या सोन्याच्या नाण्यावरती पहिल्यांदा या कनिष्क नावाच्या राजाने ती मूर्ती दिली आपल्याला. ओके, आलं लक्षात. पण तो ग्रीकन ती स्टाईल होती. आणि मथुरामध्ये पण शिल्पकला जी तयार झाली त्याच्यामध्ये पण सगळ्यात पहिली मूर्ती तयार झाली ती कोणाची? मथुरा कोणासाठी प्रसिद्ध आहे? पण मूर्ती मात्र पहिल्यांदा पहिली बघायला आपल्याला मिळते ती बुद्धांची. ओके, तर असे जर्नी आहे. मथुरा असू द्या, अमरावती असू द्या, याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला पहिल्यांदा बुद्धांची मूर्ती बघायला मिळते, कारण यांनी इंट्रोड्यूस केलेलं होतं. ठीक आहे, हे सगळं त्याच्यातनं आलेलं आहे. समोर जे तुम्हाला पॅनल दिसतंय हे सगळ्याच्या सगळं स्तूपांवरचे शिल्प होती जी ठेवलेली होती. आणि ते पद्मासनात आहेत सगळे, ध्यान अवस्था पद्मासनात आहेत. आणि तुम्ही जर बघितलं, हे मला वाटतं टेराकोटाच आहे. आणि तर हे पाकिस्तान मधले शिल्प आहे. ही जी आहे ती पाकिस्तान मधून आलेली आहेत आणि प्रसिद्ध म्हणजे हे डेकोरेशन साठी होतं, पूजनासाठी नव्हतं. हे सगळं डेकोरेशन साठी होतं. हे पण डेकोरेटिव्ह पार्ट होते, ते पण डेकोरेटिव्ह पार्ट होते. तुम्ही त्याची बघितली गांधार शिल्पकला जी तयार झाली ती तिकडे तयार झाली. 5वं म्हणजे पहिल्या शतकात ती आली, इंट्रोड्यूस झाली. पण भिक्खू संघाने त्यांच्यामध्ये स्वीकारला आणि ती रिप्रेझेंटेशन आपल्या लेण्यांवरती व्हायला 5वं शतक आलं. समजतंय मी काय सांगतो? तुम्हाला एखादी लेणी आहे, त्या एखाद्या लेणीवरती नंतरच्या काळामध्ये महासंघिकांनी देखील त्यांचं आपलं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. स्थविरवादाचा ऑलरेडी पासून राहत आहे, पण त्याच्यामध्ये महासंघिक आले तर ते तुम्हाला कसं कळेल? ते कसं कळेल? तर ते पॅनल्स तुम्हाला कळतात, म्हणजे अल्टरेशन आपण ज्याला म्हणतो. चला आता आपण असं एक धरूया की नव्याने लग्न झालेलं एक जोडपं आहे, तर त्यांनी घर बांधलं, तर ते कसं आहे? 1 बेडरूम हॉल किचन. ओके, हे कळतं आपल्याला. पण त्यांना 4 मुलं झाली, आता त्यांना 4 बेडरूमची गरज लागली, तर त्याच्यात त्यांनी अल्टरेशन केलेले आहेत. तर ते अल्टरेशन आपल्याला लेण्यांवरती पण दिसतात. की एक पंत आलाय, त्याला काय हवंय त्यांनी ते बांधलेलं आहे, पण नंतरच्या काळात महासांघिक आलेत, त्यांनी तयार केलेले आहेत
ते महासंगिकांनी त्यांच्या पद्धतीने लेण्यांवरती काही काही गोष्टी घडून घेतलेल्या आहेत, तयार करून घेतलेल्या आहेत. हे कसं कळतं? जसं स्थविर वादाप्रमाणे तुम्ही जर आता अजिंठाचं आपण थोडस उदाहरण धरू. अजिंठा सुरुवात झाली इसवी सन पूर्व 180 मध्ये. किती? 180 मध्ये. ओके. तर ती 180 मध्ये अख्खी बनली का? तर अख्खी अजिबात नाही बनली. तर कोणतं बनलं? तर समोरच्या घोड्याच्या नालाच्या आकाराची जी लेणी आहे ना, ती कशी आहे? घोड्याच्या नालाच्या आकाराची ना, यू शेप मध्ये आहे असं. तर ती मधल्या ज्या लेण्या आहेत 9 नंबर आणि 10 नंबर या पहिल्यांदा बनल्या, आणि जसं जसं दान येत गेलं तसं तसं आजूबाजूच्या बनत गेल्या. तर स्थविरवादाप्रमाणे सुरुवातीच्या काळातल्या समोरच्या लेण्या बनल्या, बनत गेल्या बनत गेल्या बनत गेल्या बनत गेल्या. महासंगिकांचा उदय झाला. महासंगिक म्हणजे कोण? हे महासंगिक आहेत. हे जे ह्युमन फिगर मध्ये बुद्धांना मानणारे जे होते ते महासंगिक होते. ते महासंगिकांनी काय केलं? जसं आता हे शिल्प नाही, आता ह्याच्यामध्ये वेळ जातो. ओके. हे बनवायला एक आर्टिस्टन्सला म्हणजे त्याला ते घडवणूक करायला त्याची वेळेला पैसे मोजावे लागतात ना, तो त्याचा आर्ट द्यायला. तर एखादा दगड आहे तो घडवण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. मग याच्यात वेळ जातो, पैसा जातो, म्हणून आणि लवकर पाहिजे आपल्याला, तर दगडामध्ये जास्त वेळ लागायचा. हे शिकवलं जात होतं. म्हणजे फक्त फिलॉसॉफी, बुद्धा फिलॉसॉफीच नव्हती तर बाकीच्या गोष्टी पण होतं. म्हणजे खगोलशास्त्र पण शिकवलं जात होतं, तुम्हाला डिबेट कसं करायचं हे पण शिकवलं जात होतं, आयुर्वेदिक पण शिकवलं जात होतं, आणि मूर्तिकला कशी घडवायची हे पण शिकवलं जात होतं. या सगळ्या गोष्टी लेण्यांवरती शिकवलं जात होतं. फक्त बुद्धा फिलॉसॉफी शिकवलं जात होतं असं नाही, तर्कशास्त्र शिकवलं जातं. या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात होत्या. तर मग ह्याच्यामध्ये वेळ जातो म्हणून मग त्यांनी नवीन काय इंट्रोड्यूस केलं आपल्याकडे? तर भिंतीचित्र इंट्रोड्यूस केले. भिंतीचित्रामध्ये काय? आर्टिस्टन्स यायचा, मस्तपैकी पेन सरफेस आहे त्याच्यावर बेस बनवायचा, चित्र काढायचं, त्याच्यामध्ये लवकर व्हायचं. तर महासंगिक आपल्याला दिसतात की उपलब्ध जागा आहे इथे. आता मग मला माझं मांडायचं आहे, तो उपलब्ध खाली जागा आहे, खाली भिंत आहे, तर मग तो चित्र काढायचं. मग तुम्हाला ते दिसतं की बाबा इथे, ते मी दाखवेन तुम्हाला, बऱ्याचशा लेण्यांवरती आहेत की 470च्या नंतर साधारण 430 440 एडी म्हणजे इसवी सनाचं 4थं शतकाचा मध्यवर्तीमध्ये ग्रेट गांधारामधून काही गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या भारतामध्ये, स्पेशली महाराष्ट्रामध्ये. भारतात म्हणण्यापेक्षा स्पेशली महाराष्ट्रामध्ये ते दिसतात आपल्याला, त्या बऱ्याचशा लेण्यांवरती दिसतात. मग तुम्हाला प्रामुख्याने त्रिरश्मी लेणीवर दिसतं, प्रामुख्याने तुम्हाला आपल्या दीपिका मकबऱ्याच्या पाठीमागची लेणी आहे त्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर कारापुरीला दिसतात किंवा कानेरीवर दिसतात, दीपिका मकबऱ्याच्या पाठीमागच्या लेणीमध्ये दिसतात. ते इंट्रोड्यूस झालेले जे काही आहेत ना ते दिसतं. म्हणजे एखादा पंथ आहे तो तिथे आलाय. तुम्हाला मी कार्ला लेणीवर कोण आलेलं माझ्या बरोबर? कार्ला लेणीवरती एक शिल्प आहे ज्याच्यामध्ये बुद्ध बसलेले आहेत, प्रलंब पाद अवस्था आहे, कमळाच्या म्हणजे कमळावर पाय ठेवलेले आहेत, 2 बोधिसत्व बाजूला आहेत, पण आकाशातून 2 यक्ष येतात, ते मुकुट घेऊन आलेत. असं शिल्प पाहायला मिळत नाही आपल्याला. मग ते काय आहे, त्याचं काय म्हणणं आहे, तर ते तिथे गेल्यावर सांगेन, इथे नाही सांगत. तर तुम्ही घरी सांगता, पाठवून द्या साहेब. तर या गोष्टी तुम्हाला दिसतात. मग तो कोणता पंथ होता, तर त्या सगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे इथे तुम्हाला आपल्या कानेरी लेणीवरती भद्रयानी पंथाचा मोठा प्रभाव होता. आता भद्रयानी पंथ होता, लोकोत्तरवादी होता, है ना. ही पंथ होती, 18 पंथ होते बुद्धिझममध्ये. यांनी आपापलं काय म्हणणं आहे, काय मांडणी आहे, हे सगळं मांडलेलं आहे. हे तुम्हाला तिथे तिथे शिल्पकलेत दिसतं. ओके. तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी शिल्पकलेचा बारकाईने अभ्यास केला की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसतात. हे शिल्प तुम्ही असे आला असतात तर तुम्हाला कळलं. त्यांची प्रांतिक राजधानी होती, तिथे एक शिलालेख सापडलेला होता. तो शिलालेख आपण बघूया, तो समजूया आणि आपण संपूया. कारण 5.5 संबुद्धांची तुम्ही नव्हता. ते 32 शुभचिन्ह जे आहेत, काय काय होते 32 शुभचिन्ह? हे सगळं अलौकिक आहे, बुद्ध असे नव्हते. मी तिथे पण म्हटलं बुद्धांमध्ये स्पेशल अशा सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे मी लेक्चर देताना किंवा लेणी समजून सांगताना बऱ्याच वेळेला बोललेलो आहे की
समाजभिमुख म्हणजे समाजामध्ये जाऊन असणारे जे बुद्ध होते, लोकभिमुख म्हणजे लोकांमध्ये जायचे आणि बुद्ध धम्म सांगायचे, पण त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर त्यांच्या भिक्खू संघाने त्यांना लोकोत्तर केलं, म्हणजे सुप्रीम केलं. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये बुद्धांना अलौकिकता प्राप्त झाली. हे तुम्ही जेवढं पण आता सगळं बघताय हे सगळं अलौकिकता आहे. मग बुद्धांनी जन्म झाल्याबरोबर 7 पावलं चालले. पॉसिबल नाही. पॉसिबल आहे का? म्हणून सांगितलं की ते म्हणजे तो शूट केलेलं कापून टाका. कारण हे ह्यांनीच आणलं. कोणी? त्यांनी आणलं, त्यांच्याच माणसांनी आणलं. ओके, कट करा. बुद्ध भिक्खू संघानेच या गोष्टी आणल्या, अलौकिकता आणलं. बुद्ध हजार ठिकाणी दिसलं. नाही, आपण तिकडे गेलेलो, तुम्हाला आठवतं का? श्रीलंकेची लोकांची धारणा अशी आहे की बुद्ध हवेतून उडत उडत आमच्याकडे आहे. 3चा पॉसिबल. तर हे सगळ्या गोष्टी भिक्खू संघाने मांडणी केलेल्या आहेत. त्याच्यापैकीच हे ओशनिश आहे. आता ते ओशनिश काय आहे की ज्यांना बोधी प्राप्त होतं मग त्यांचा हा जो भाग आहे ते वर येतो, अशी धारणा आहे. ही झाली श्रद्धेचा भाग. ह्याच्याशी बुद्धत्वाचं किंवा ह्याचा फिलॉसॉफीशी काही संबंध नाही. पण जसं मी सांगितलं की बुद्धांच्या पायावर जन्मजात धम्म चक्र होतं म्हणून ते बुद्ध झाले. तर असं काही नव्हतं. सिद्धार्थ नावाचा व्यक्ती तुमच्या माझ्यासारखाच 9 महिने घेऊन त्याच्या आईच्या उदरी जन्माला आलेला. ओके, या सगळ्या गोष्टी बुद्धांच्या अलौकिकता मिळवून देण्यासाठी, बुद्धिझमकडे समाजाला आकृष्ट करण्यासाठी या गोष्टी नंतर टाकलेल्या आहेत आणि त्याचमुळे बुद्धिझमचा ऱ्हास झालेला आहे. म्हणजे माफी मागून मी हे म्हणावं लागतं, त्याची गरजच अशी आहे की बाबासाहेबांनी जेव्हा आपण त्रिपिटक वाचतो किंवा बुद्धिझमच्या काही गोष्टी वाचतो तेव्हा या सगळ्या गोष्टी अलौकिकता ज्या आहेत त्या येतात आणि त्या बुद्धिझमलाच ऱ्हास करतात. आणि लास्ट तर असं आहे ते मंत्रबिंत्र सगळे येतातच त्याच्यामध्ये, पण याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि तुम्हाला काय सांगितलं, या 22 प्रतिज्ञा घ्या. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की बाबासाहेबांनी भिक्खू संघाकडून तेव्हा उपस्थित असलेल्या त्यांच्या समाजाला बुद्ध धम्म दिलेला नाही. इथे उपस्थित असलेल्या लोकांना बाबासाहेबांनी धम्म दिले. म्हणजे मी अवमान करतो असं नाही, म्हणजे बुद्धिझमचा जो काही पार्ट आहे तो सांगतो, म्हणजे संघाची माफी मागतो जर काही चुकीचं बोलत असेल तर. पण हा वस्तुस्थिती ही फॅक्ट आहे की भिक्खू संघाकडूनच बुद्धिझमचा ऱ्हास झालेला होता आणि त्याच्यामुळेच बाबासाहेबांनी भारतातल्या भिक्खूंकडून बुद्ध धम्म स्वीकारलं नाही. त्याच्याच कारण असं आहे की ते जे विनय जे होते ते विनय नाकारले गेलेले होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आलेले शिथिलता, याच्यातूनच पडलेले मतमतांतर आणि बुद्धिझम मध्ये पडलेले 18 पंथ हेच भिक्खू संघाला ऱ्हास करण्याची कारण आहेत. ओके, आणि त्यांच्यावर जबाबदारी होती. भिक्खू संघाकडेच जास्त जबाबदारी होती बुद्धिझमचा प्रचार प्रसार करण्याची. बाकीच्या संप्रदायांमध्ये तसं नाहीये, पण भिक्खू संघ बुद्ध धम्मामध्ये त्यांच्यावर जबाबदारी आहे. आणि जे धम्म प्रचारक होते त्यांनी याचा ऱ्हास केल्या कारणाने या सगळ्या गोष्टी लोप पावल्या. आणि या सगळ्याच गोष्टी अलौकिकता आहेत. स्थविरवादामध्ये दर 3 दिवसांनी केस काढावे लागतात. ते जे मी तुम्हाला सांगितले नरसिंह गाथा, तर ती नरसिंह गाथा ऐका, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यात म्हणजे दर 3 दिवसांनी तुम्हाला केस काढावे लागतात. आणि ते नरसिंह गाथेतला थोडक्यात सांगतो की बुद्धांचे वडील त्यांना बोलवतात घरी की आता बुद्ध तू सगळं मिटलेलं आहे आणि ती जी लढाई आहे शाक्य आणि कोलियांची ही तर काही झालेली नाहीये आणि तू कशाला आता घर सोडून गेलाय, आता घरी आहे. आणि मग ते सांगतात की हा वारसा आहे जो मी आता पुढे चालवणार आहे, म्हणून त्यांना घरी बोलवतात. आता माझं मरण आले जवळ. वडील म्हणतात तू ये. मग ते येतात असे समोरून 500 अरहंतांना घेऊन भिक्खू संघासह. आणि इकडे यशोधरा आणि राहुल बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये. राहुल सांगतो की तू तर सांगते की तुझे वडील आहेत, तिथं समोरून येणारा लोक जे दिसतात त्याच्यात माझे वडील कोणते, हा प्रश्न विचारला जातो. बरोबर, म्हणजे याचा अर्थ सगळेच सारखे दिसत होते. तर स्पेशल काही वेगळं असतं तर त्यांनी ओळखलं असतं की हे माझे वडील आहेत, पण स्पेशल असं काहीच नाही. म्हणजे
दर म्हणजे त्यांनीच सांगितलेलं ना, हे नियम दिलेले. दर 3 दिवसांनी केस काढावे लागतात आणि दर 3 दिवसांनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जावं लागतं, चारिका करायला, भिक्षाटन करायला, है ना, तुम्हाला जावं लागतं. त्याच्यामुळं या गोष्टी सगळ्या नंतर टाकण्यात आलेल्या आहेत आणि या गोष्टी बुद्धिजमला ऱ्हास करणार आहेत. तर त्याच्यावर फार बोलण्यात काही अर्थ नाही. या गोष्टी ज्या काही आता सरांनी सांगितलं की म्हणजे इथपर्यंत आहे की बुद्धांची जीभ अशी एवढी मोठी बाहेर यायची की ते त्यांचा चेहरा त्या जिभेने साफ करायचे, अशी सुद्धा अशी आहे. त्यांच्या बोटांच्या पेऱ्यांमध्ये त्यांची बोटे चिकटलेली असायची. त्यांना म्हणजे एवढं असं ते पातळ मांस असायचं, स्किन असायचं. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अलौकिकता प्राप्त करतात. बुद्ध त्याच्यासाठी प्रसिद्ध नव्हते, प्रसिद्ध नाहीये जगामध्ये. बुद्ध एवढेच करता प्रसिद्ध आहेत, त्यांना स्वीकारलं गेलंय त्यांच्या फिलॉसॉफी, त्यांच्या तत्वज्ञानासाठी. त्याच्यामुळे मी जरी सांगत असलो तरी मी सांगतो की हे करू नका. म्हणजे मागच्या वेळेला मी जसं आपण लेणीवरती गेलो, कानेरीवरती, आणि तिथे मी तुम्हाला ते हे दाखवलं जिथे बुद्धांना अभिषेक घातलं जात होतं, म्हणजे बुद्धांच्या मूर्तीचा अभिषेक घातलं जात होतं आणि त्याचं पूजन केलं जात होतं. हे करा म्हणून नाहीये, तर केलं जात होतं. हे सगळं आपण नाकारलंय. बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी त्यागलेल्या आहेत आणि आपणही त्याच्यात रमून राहू नये. म्हणजे मी जरी सांगत असलो तरी मी हे करा म्हणून सांगत नाही, हे होतं, फक्त त्यात गुंतून राहू नये. या सगळ्या गोष्टी वर्ज्य आहेत. या गोष्टी समाजाला आत्ता उपयोगाच्या नाही, तेव्हा होत्या, तेव्हा त्यांनी स्वीकारल्या, आत्ता स्वीकारण्यासारख्या नाही. आता आपल्याला आधुनिक काळातले जे बोधिसत्व आपले आहेत, जे उद्धार करते, त्यांनी जो बुद्धिझम सांगितलाय तो स्वीकारायचा आणि आपली प्रगती करायची. एवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही सगळेजण आलात आणि मला शांतपणे जवळपास 10 वाजल्यापासून ऐकतं, याच्याबद्दल आभार मानतो. पांथेस्तच्या माध्यमातून आपण असेच अभ्यास दौरे आयोजित करतो. मी श्रीलंकेला चाललोय ऑगस्टमध्ये. तो अभ्यास दौरा इंटरनॅशनल आहे. व्हिएतनामला फर्स्ट टाइम चाललोय. तर व्हिएतनामचा अभ्यास दौरा सप्टेंबरमध्ये. कोणाला यायचं असेल तर या, जबरदस्ती नाही. महत्वाचा सांची अभ्यास दौरा आहे, तुम्ही या. मी 4th टाइम चाललोय. एका वर्षात 3 वेळा जाऊन आलोय. ठीक आहे, त्याच्या डेट्स मी जाहीर केलेत आणि व्हिएतनामचं पण लावलंय. सन्नतीचा अभ्यास दौरा मी लावलाय. जी आता ही शिल्पकला बघता तुम्ही, तर हिचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला तिथे बघायला मिळतं. कुठे? सन्नती, कर्नाटकमध्ये. तो फुल झालाय. पण नंतर बाकीचे अभ्यास दौरे लावणार आहेत. पावसाळ्यात मी कोंढाणे लेणीवर जायचं प्लॅनिंग आहे आणि आपला तेरमध्ये जो एकमेव चैत्यगृह आहे, जो त्रिविक्रम मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे, तो एकमेव चैत्यगृह आहे. तो कदाचित पावसाळ्यात लावेल. तर त्या अभ्यास दौऱ्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या. तो चैत्यगृह आपण बघू आणि तिथल्या परिसरामध्ये शिल्पकला होती प्रसिद्ध, ते बघू. तिथलं एक म्युझियम आहे, ते बघू. आणि असं आयोजन आहे. ते डिस्कशन मध्ये आहेत. बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हिजन मध्ये आहेत. काही घडत आहेत, काही नाही घडत आहे. तर अशा अनुषंगाने आपण अभ्यास दौरे लावलेले आहेत. आतापर्यंत मला नाही माहिती की लेणी चळवळीतून कोणी म्युझियम मध्ये अभ्यास दौरा लावलेला आहे. खूप संघटना काम करतात, पण म्युझियम मधली शिल्पकला कोणी सांगायला पुढाकार घेत नाही. त्याची बरीचशी कारणं आहेत. तर तेवढे दजावत नाहीयेत. ते मी पहिल्यांदा आयोजन केलंय. कोणी पण असू द्या, शिल्पकला समजून घ्या, अभ्यास करा, लोकांना सांगा, समाजाला सांगा. आपला वारसा स्थळ जपा. मंदिरं असतील, लेण्या असतील, आपले किल्ले असतील, नद्या असतील, नद्यांची दुरावस्था झालेली आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर, बारव आहे, आपल्या आजूबाजूचा परिसर आहे. आपण आता जागतिक, तुमच्याकडे असलेले ID तुम्हाला ज्यांनी दिले ते मोरे सर इथे उपलब्ध. तर आम्ही आता ह्या सेक्शनमध्ये चाललेलो आहोत. तिकडे सुद्धा काही असे शिलालेख वगैरे आहेत. त्याचबरोबर नाला सोपरेला जो शिलालेख सापडलेला तो ठेवलेला आहे. त्याचबरोबर साची स्तूपाच्या इथलं जे गेट आहे, म्हणजे त्याला तोरण असं बोलतात ना, ते सुद्धा आहे तिथे, म्हणजे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. त्याचबरोबर आणखीन सुद्धा काही शिलालेख आहेत. तर इथे ना फोटो किंवा शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. आणि आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे ना आम्हाला 10-15च्या बॅचमध्ये त्या आतमध्ये सोडत आहेत. तर सूरज सर आम्हाला त्या आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या वस्तू थोडक्यामध्ये म्हणजे दाखवणार आहेत आणि थोडक्यामध्ये समजून सांगणार आहेत. आणि बाहेर आल्यानंतर त्या शिलालेखाबद्दल ना डिटेल अशी माहिती आपल्याला अविनाश गायकवाड सर देणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शिल्पकला आहे. इथे बाकीचे शिल्प पण तुम्ही बघू शकता. ओके,
प्लस तुम्ही वर आहे ना कॉईनची सोपाऱ्याला बऱ्याच एक सेकंड. दिलेले आहे. एक्सक्यूज मी. कारण आपण तो आता शिलालेख पाहिला, तो शिलालेखाचा तो दगड आहे. तो सुपाऱ्याच्या बाहेर जो तळा आहे त्या तळ्यामध्ये पडलेला होता बरीच वर्ष, म्हणजे हजारो वर्ष. बायका तिथे कपडे धुत होत्या तिथल्या राहणाऱ्या. त्यानंतर तो इंग्रज अधिकारी जे होते त्यांना तो दगड मिळाला आणि तो बाहेर काढला, वाचण्यात आला तो दगड आणि तो म्हणजे आणलेला इथे. तर सम्राट अशोकाचे ज्या शिलालेख आहेत त्याच्यामध्ये दोन भाग पडतात, एक महत् शिलालेख आणि लघु शिलालेख. तर जे महत् शिलालेख म्हणजे मेजर एडिक्ट आहेत, मोठे शिलालेख, त्याच्यामध्ये 14 आज्ञा असतात. 1, 2, 3, 4 हे 14 घोषणा आहेत. त्याच्या 8 नंबर आणि 9 नंबर दोन घोषणा आपल्याला सोपाऱ्याला मिळाल्या आहेत. त्यातले एक जे 9 नंबरची आहे ते आपण आता इथे पाहिली. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिली गोष्ट, ती जे त्यातली जी भाषा आहे ती त्याला प्राकृत म्हणा, पण ती पालीच्या जास्त जवळ आहे, 70% पालीच्या जवळ आहे आणि तिच्यावर लोकल भाषेचा प्रभाव आहे. एक लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे की त्यात मराठीचे बरेच शब्द आहेत. इव्हन सुरुवातीला जे आपण बघतो ना तर व्याकरण सुद्धा मराठीशी बोलणार आहे. तर मी ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेन. याच्यामध्ये एपिग्राफी आणि दगड आहे. तर चुकू नये म्हणून मी नाही, प्राकृत भाषा आहे. धर्मलिपी किंवा ब्राह्मी ही लिपी आहे. लिपीमध्ये आपण कोणती भाषा लिहू शकतो लक्षात घ्या. लिपी आणि भाषा वेगळ्या गोष्टी आहेत. त्या लिपीमध्ये आपण मराठी लिहू शकतो. तसं रोमन मध्ये आपण इंग्लिश लिहितो, मराठी लिहितो नाही का आपण लिहिताना. तसं तर आता त्याच्यात काय लिहिलेलं आहे ते मी समजून सांगेन. काही शब्द समजावून सुरुवातीच्या नंतर भाषांतर सांगेन. देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा एवं आह, देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणाले. आता इथे देवांचा प्रिय हा षष्टी विभक्ती आहे, लक्षात घ्या. देवांचा प्रिय असं ऍक्च्युली कसं असायला पाहिजे, देवांना प्रिय म्हणणार. हे देव कोण आहे तर देव म्हणजे कोण असणार आहेत, एकतर गुरु आपले अरहंत किंवा बुद्ध यांना आपण देव म्हणजे त्या काळात देव म्हणायची प्रथा होती. अगदी ब्राह्मणांनाही देव म्हणायचे, आपल्या गुरुलाही देव म्हणायचे. तर हे ते देव आहे. तर देवांचा प्रिय म्हणजे ऍक्च्युली देवांना प्रिय मानणारा म्हणजे बुद्धांना प्रिय मानणारा असा आहे. तर व्याकरण त्यावेळी तयारच नव्हतं, लक्षात घ्या. व्याकरण हे भूगोल आहे, बोली भाषेत आहे हे. आता आपण बोलतो बघा, पायात चप्पल घाला, पायात बुटा घाला, पण पायात बुट घालतो का आपण? नाही, बुटात पाय घालतो, कळतंय का? तसं बोली भाषेतला हा शिलालेख आहे. तर याचं काय, देवांना प्रिय मानणारा प्रियदेशी राजा असे म्हणतो. काय म्हणतो? जने उचा उचा मगरंग करायचे, म्हणजे जे लोक आहेत ते छोट्या मोठ्या कारणासाठी मंगलविधी करतात, म्हणजे पूजापाठ करतात, कर्मकांड करतात. कधी कधी करतात आभादसी, म्हणजे आजारपणात. आता बघा, आभादसी, आवाहासी, विवाहासी तर सी आले शेवटी. आणि हे सप्तमीत बहुवचनाचं रूप आहे, जे संस्कृत आणि पालीमध्ये सु येते शेवटी, पण मराठीत ई येतं. जसं मी घरी आलो, घरी हे सप्तमीत आहे, म्हणजे ई इकारांत आहे, हे मराठीच्या जवळ आहे, लक्षात घ्या. तर काय म्हणतो सांगतो सम्राट अशोक, आभादसी आजारपणात, आवाहसी विवाहासी म्हणजे मुला मुलीच्या लग्नामध्ये विधी करतात, कर्मकांड करतात. आणि कुठे करतात? पजुपादाय. पजुपादाय म्हणजे हा संधी आहे, ते आहे पजू उपदाय. पजोपदाय म्हणजे प्रजोत्पन्नाच्या वेळी, म्हणजे मुलांच्या जन्माच्या वेळी पण कर्मकांड करतात, पूजा विधी करतात. अजून कधी करतात? पवसची, प्रवासामध्ये, प्रवासाला निघालं की पूजापाठ करून प्रवासाला निघायचं. येत आहे अनाय असे ये ना ते प्रकारे उद्दिष्ट आहे, या उद्दिष्टाने लोक कर्मकांड करत असतात. हे काय म्हणतायत? करेते हेतंग अंबक जनिका, म्हणजे या प्रकारे या बायका आणि मुली, लग्न झालेल्या मुली किंवा बायका, या सगळ्या बहुविध फुदा निरुत्थाय मगरम करीती, म्हणजे या बायका अगदी छोट्या मोठ्या कामालाही हे कर्मकांड करत असतात. आता इथे एक शब्द आहे पुढे, निरुत्थाय म्हणजे निरर्थक. तसंच आता याच्यात ना काही कर्म, आता ज्यांनी पाली भाषा शिकले त्यांच्या लक्षात येईल, इथे ना क्रियापद काय काय कळत नाही. कारण एकतर ते आहे कसं, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषणाचं विधार्थ रूप आहे, म्हणजे विधानार्थी, आणि त्याच्यावर इथल्या लोकल भाषेचा परिणाम पडलाय, त्याच्यामुळे ते क्रियापद कळतच नाही. जसं इथं दिसतं बघा, कटवीय म्हणजे करावे या अर्थाने येते. तर ते गिरनार मध्ये कर्तव्य असा आहे हा शब्द.
इथे कर्तव्य आहे, करावे या अर्थाने. ही कर्मकांड करावेत, पण ते काय करतात, मंगल अपफरे, ही कर्मकांड जे आहे ती अल्प फळे देणार आहे. मग म्हणजे जास्त फळ, चांगले फळ देणारे कोणते आहेत, तर ते काय सांगतात की त्यासाठी तुम्ही दास म्हणजे गुलाम, भटकासी म्हणजे नोकर. आता भटक हा शब्द मराठी आहे, लक्षात घ्या. ग्रामीण भागात जर गेलं, आपण म्हणतो ना, स्त्रिया म्हणतात मी काय याची भटकी नाही का, हा भटक तो शब्द आहे, म्हणजे नोकर या अर्थाने. भटकासी समय पटेपती, समय पटेपती म्हणजे सौम्यपणे राहणारे, म्हणजे त्यांच्याशी वागणूक चांगली ठेवायला पाहिजे. कोणाशी, दास, गुलाम आणि नोकराशी. आता हा समयपती जो शब्द आहे तो गिरणार म्हणजे कसं आहे, समप्रीती म्हणजे चांगलं वागणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडा बदल झाला आहे. गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कळशीच्या ठिकाणी एकच लिहिलेलं आहे शिलेलेख, पण त्याच्यात बदल आहे त्याच्या लोकल भाषेनुसार. नंतर काय सांगितलंय, गुरुने अपचिती म्हणजे गुरूंची आदर करायला पाहिजे. अपचिती आ प्लस चिन्हाती असा तो शब्द आहे. अपचित म्हणजे आदर करायला पाहिजे, आदर करावा. प्राणां संयमे, प्राणांमध्ये संयम दाखवला पाहिजे, त्यांच्यावर भूतदया केली पाहिजे. ब्रह्मणं सम्मानं दाने, ब्राह्मण आणि श्रमणाला दान दिले पाहिजे. म्हणजे जे घरदार सोडून जे आहेत, ब्राह्मण आहेत, ब्राह्मण आहेत. आता या ब्राह्मण शब्दामध्ये आपण जायला नको, त्याच्यात भरपूर वाद असते, हा ब्राह्मण कोण आहे. इतकंच नव्हे तर आपण आपल्या मित्राशी, आजूबाजूवाल्याशी प्रेमाने वागायला पाहिजे. हाच खरा धर्म आहे, हाच खरं धम्म कल्याण आहे, असे आमचं म्हणणं आहे. तर ते पुढे काय म्हणतात की हाच खरा धम्म आहे. आणि याच्यात काय दिलंय शेवटी, तवीय म्हणजे असंच वागायला पाहिजे. पितेना पी पुतेन पी म्हणजे पिता पुत्राने सुद्धा, एवढं त्याच्यात दिलंय. म्हणजे हा अर्धवट आहे. याच्या पुढे 4-5 वाक्य आहेत ती गिरणार आणि कळसेमध्ये आहे. तर त्याच्यात काय म्हणतंय सम्राट अशोक म्हणतात की हे जे धम्म कार्य आहे हे सत्कृत्य आहे आणि ते सगळ्यांनी करायला पाहिजे. तर हे मी करणार अशी आणि अशी बरेच कर्मकांड आहेत जी संदिग्ध आहेत, म्हणजे त्यांच्यापासून फळ मिळेलच असं नाही. मात्र जे धम्म कार्य आहे त्याने निश्चितपणे फळ मिळेल आणि ते इहलोके आणि परलोकी तुमचं पुण्य वाढवणार असेल. म्हणून तुम्ही धम्म कार्य करत राहा, जेणेकरून तुमचा इहलोक आणि परलोक पुण्याचा संचय तयार होईल. हे पालीमध्ये हा, पालीमध्ये म्हणजे प्राकृत म्हणतो आपण, पालीच्या जवळ आहे, 70% पाली आहे. हा, मिळतील ना. आपला जो CST ला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अभ्यास दौरा होता. म्हणजे इथे फक्त बुद्ध स्थापत्य आणि बुद्ध शिल्प याच्याविषयी फक्त आपण माहिती घेणार होतो. सूरज जगताप सरांचा हा अभ्यास दौरा होता, तो आता संपलेला आहे आणि आम्ही आता सगळे घरी जायला निघालोय सर्व. तो खूप छान असा दौरा झाला, खूप छान अशी माहिती भेटली आणि काही ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढायला सक्त मनाई होती, तर तिथे आम्ही पण नियमांचं पालन केलेलं आहे. तर काही जे ठिकाणं आहेत ते तर तुम्हाला स्वतः येऊनच बघायला लागतील. आम्ही फक्त खालचा जो ग्राउंड फ्लोअर आहे तो एक्सप्लोर केला, जिथे बुद्धिझमचे जास्तीत जास्त बुद्धिझम रिलेटेड सर्व शिल्प वगैरे ठेवलेले आहेत. आणि सूरज सरांनी खूप छान अशी माहिती दिली आपल्याला आणि पूर्ण संग्रहालयामध्ये पण खूप काही बघण्यासारखं त्यांनी सांगितलं. तर ते पण सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे तुम्ही जर इथे येणार असाल ना तर बघू शकता. असंही एका दिवसात तर पूर्ण बघून होणं शक्य नाहीये, पण वेळ काढून येऊ शकता किंवा प्रत्येक वेळेला येऊन थोड्या प्रमाणात तुम्ही बघू शकता हे संग्रहालय. आणि माहिती घ्यायची असेल तर ऑफकोर्स म्हणजे जास्त वेळ लागतो, सगळं समजून घ्यायचं असेल तर. फक्त बघायचं असेल तर आपण बघू शकतो. तसं सरांनी आता एंडिंगला आपण सांगितलं सरांनी की शिवाजी महाराजांचे म्हणजे वस्त्र त्यावेळेचे किंवा खूप आधीपासून आतापर्यंतचे जसं जसं साम्राज्य बदलत गेलं तशी चलन म्हणजे नाणी वगैरे ते पण सगळं आहेत वरती. एक पूर्ण सेक्शनच आहे त्याचा. तर तुम्ही नक्कीच इकडे आला तर ते सुद्धा एक्सप्लोर करू शकता. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.